नमस्कार मंडळी. तर माझं नाव आहे विमल आणि मी तुमच्यासोबत आज कंटोल्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. झटकीपट कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ही अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर इथे बघा मी पावशेर कंटोले घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून असे लांबकी बारीक बारीक कापून घेतलेले आहे आणि त्याच्यामधला जो बी आहे कडकवाला मी ते काढून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीची मी भाजी चिरून घेतलेली आहे बघा. तर साहित्य पाहूया. तर इथे बघा 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. इथे मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे चिरून आणि लसूण घेतलेला आहे. लसूण मी बारीक बारीक लांबकी मी कापून घेतलेला आहे. तर इथे बघा कढईमधलं तेल तापलेलं आहे. आता सगळ्यात आधी मी लसणाची फोडणी देते. त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं लाल होईपर्यंत. तर इथे बघू शकता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपली भाजी टाकायची. त्या भाजीलासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि व्यवस्थित परतल्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हळद टाकून परतून घ्यायचं व्यवस्थित आणि 5 मिनटं थोडंसं झाकण लावून ठेवायचं. ह्या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा टिपका नाही टाकायचं. ही भाजी वाफेवरच शिजून निघते आणि इथे बघू शकता आता आपले 5 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि इथं बघा आपली ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे आणि थोडंसं वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचं. शेंगदाण्याच्या कुटांनी भाजीला चव भारी येते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी पद्धत कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि चवीला पण अप्रतिम लागते, खूप भारी लागते. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.